Zee24 एक पाऊल पुढे. हृदयविकारांवरील उपचारांविषयी डॉक्टर मनोज चोपडा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, जे खास नाशिकहून आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सर, आपण आता आम्हाला सांगितलं आज वेगवेगळ्या प्रकारचे जे पूर्वीच्या काळी ऑपरेशन्स करायला लागायचे हृदयासाठी, लहान मुलांचे असोत किंवा झडपांचे असोत, आज इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीच्या वतीने आज हे सांगावंसं वाटतं की बऱ्याचशी ऑपरेशन टाळता येऊ शकतात आणि आपण प्रोसिजर्सद्वारे किंवा डिव्हाइस क्लोजरद्वारे ही बरीचशी ऑपरेशन्स टाळू शकतो आणि खरोखर एक वरदान आहे लहान मुलांसाठी किंवा अशा प्रकारच्या आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी. ह्याच्याच बरोबरीने थोडंसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल आपल्याला काय सांगतील, कारण जे हार्ट अटॅकचं प्रमाण सध्या समाजात आपल्याला वाढलेलं दिसतंय, खास करून तरुणांमधला हार्ट अटॅक, स्मोकिंग हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे, ताणतणाव आहे. काय सल्ला देता येईल? आज आपण जर बघितलं तर आपण ह्या आजारांना जीवनशैलीचे आजार असं म्हणतो. जीवनशैलीचे आजार म्हणजे जर आपण बघितलं तर आपले पूर्वज जे होते ते फक्त शिकार व काबाड कष्ट करून जगायचे, त्याच्यातनं त्यांना साखर मीठ वगैरे फार कमी प्रमाणात मिळायची. आणि आज आपल्या जीवनशैलीत जे बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढलेलं आहे, साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, तेलतुपाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या बदललेल्या आहारामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तदाब व डायबिटीजचं प्रमाण आपल्या जीवनामध्ये वाढलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आपले जे काही स्पर्धात्मक जीवन झालेलं आहे त्याच्यामुळे ताणतणाव जे वाढीस लागलेले आहे. अगोदरचे ताणतणाव नैसर्गिक होते, आज आपण एकमेकांवरती कुरघोडी करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यातनं ताणतणाव वाढतायत. हे सगळं आणि त्याच्याबरोबर व्यायामाचा अभाव, हे जे काही एकत्रितपणे आलेलं आहे त्याच्यामुळे हे आजार वाढीस लागलेले आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये आपण एक जर बघितलं की आपलं जे काही शिक्षण आहे ते जे काही आवडीचं शिक्षण आपण जर घेतलं तर आवडीचा व्यवसाय आपण करू शकतो. आणि आपण जो काही व्यवसाय किंवा जे काही काम करतो ते जर आपण योग्य पद्धतीने केलं त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो. तिसरी गोष्ट आहे आपल्या कुटुंब व मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवणे. आज आपण आपल्या एकमेकांबरोबरचे संबंध सुधारणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपले आज ताणतणाव वाढलेले आहेत. चौथी गोष्ट, आपण स्वतःला आज वेळच देत नाहीये. त्याच्यामुळे आपण जर स्वतःला एक वेळ द्या, 1 तास रोजचा वेगळा जर काढला आणि व्यायाम व्यवस्थित जर केला तर त्याच्यामुळे स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि सफलनेस म्हणजेच आपलं जे काही दमछाक होण्याची प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराची जी काही ताकद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले सांध्यांची जी काही लवचिकता आहे ही वाढण्यास व्यायामामुळे मदत होऊ शकते. आणि आपण जे काही खातो तेच आपलं शरीर बनतं आणि त्याच्यामुळे आपण खाण्याकडे दुर्लक्ष न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. तर हे 5 गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण ह्या आजारांपासून दूर राहू शकतो असं मला इथं वाटतं. येस, जरूर. अर्थातच. आणि आजार झाला तर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी आहे, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करत आहात. आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने काय काय उपक्रम केले जात आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार दिले जातात? आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये मी नेहमी सांगतो की हृदयविकाराचा झटका पहिल्या 3 तास अति महत्त्वाचे आणि हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काही वेळा पाळणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणती उपचार पद्धती करता त्याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका आल्यावरती रक्तगुठळी विरघळण्याकरता टेनेक्टेप्लेज नावाचं इंजेक्शन दिलं जातं. ते जर तुम्ही डोर टू निडल म्हणजे तुम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यापासून तुमची निडलमध्ये 30 मिनिटाच्या आत दिलं गेलं पाहिजे. आणि मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हीच वेळ 15 मिनिटाच्या आत ठेवली जाते. त्याचप्रमाणे प्रायमरी अँजिओप्लास्टी, तुम्ही जर हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रायमरी अँजिओप्लास्टी करायची असेल तर पहिल्या 90 मिनिटात करायला पाहिजे. आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जर प्रायमरी अँजिओप्लास्टीचा डिसिजन घेतला गेला तर 90 मिनिटाच्या आत अँजिओप्लास्टी केली जाते. हे आता अमेरिकन हार्ट स्टँडर्ड असोसिएशन प्रमाणे ज्या गोष्टी करायला पाहिजे आपण करतो. आणि तिसरी गोष्ट आहे ती फार्मॅको इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट. म्हणजे आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यावरती फार्मॅको इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंटचा जास्त वापर केला जातो. त्याच्यामध्ये रक्त पातळ करायचं इंजेक्शन दिलं जातं आणि नंतर 4 ते 24 तासामध्ये पहिल्या आपण अँजिओग्राफी करून ज्या नसेमुळे अटॅक आलेला आहे त्याची अँजिओप्लास्टी करतो. आणि याच्यामुळे रुग्णाची रिकव्हरी लवकर होते. 3 दिवसात हृदयविकाराचा झटक्याचा रुग्णाचा डिस्चार्ज होतो. त्याचप्रमाणे रुग्णाच्या स्नायूंना इजा न होता रुग्णाचं हृदयाची पंपिंग क्षमता ही नियमित केली जाते. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार याच्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याकरता उपलब्ध आहे, वतीने केला जातोय. त्यामुळे जरूर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचा आपण लाभ घेऊ शकता. जर आपल्याला हृदयरोगाविषयी अधिक काही माहिती घ्यायची असेल किंवा हृदयविकारांच्या उपचारांविषयी जाणून घ्यायचं असेल तर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे जे हेल्पलाईन नंबर आहेत जे मी आता वाचून दाखवणार आहे आपल्याला, ते आपण जरूर टिपून घ्या. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटचे नंबर खास करून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी, पण केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व रुग्णांसाठी आणि देशभरातील सर्व रुग्णांसाठी आहेत. त्यामुळे जरूर आपण हृदयविकाराविषयी जर का अधिक काही माहिती हवी असेल तर पहिला लँडलाईनचा नंबर आहे, नाशिकचा क्रमांक आहे त्यामुळे त्याचा एसटीडी कोड आहे 0253 किंवा 0253. ह्याच्या पुढचा नंबर आहे 2316200 म्हणजेच 2316200. या नंबरवरती आपण हृदयविकारांविषयी सगळी माहिती घेऊ शकता. खास करून ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्णांसाठी मोबाईल नंबर्स आहेत ज्याच्यावरती आपण डिरेक्ट संपर्क करू शकता हृदयविकाराविषयी माहिती घेण्यासाठी. आणि ते मोबाईल नंबर्स पुढील प्रमाणे आहेत. पहिला नंबर आहे 095277500100 म्हणजेच 9527750100 हा प्रथम क्रमांक आहे.
दुसरा क्रमांक आहे 98-230-21-613 म्हणजेच 98-230-21613. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 19 जानेवारीला कवी कालिदास मंदिर नाशिक या ठिकाणी खास हॅलो डॉक्टर लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर मनोज चोपडा इतर 5 डॉक्टरांबरोबर मार्गदर्शन करणार आहेत. सर्व प्रेक्षकांना त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. 19 जानेवारी रोजी म्हणजे ह्या येत्या शनिवारी. आमच्या आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात डॉक्टर, आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्व प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.